चंद्रपूर नावात चंद्राची शीतलता असली तरी उन्हाळ्यात इथं सूर्यदेव आग ओकत असतो. आता तर लोकसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण आणखीनच तापलंय. एकीकडे शेती तर दुसरीकडे उद्योगांचा जिल्हा, घनदाट जंगल, ताडोबासारखा जगप्रसिद्ध व्याघ्र प्रकल्प इथं आहे. शिवाय कोळसा खाणी, सिमेंट, ऊर्जा निर्मिती उद्योग ही चंद्रपूरची ओळख. मात्र याच उद्योगांमुळे चंद्रपूरमध्ये प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनलाय. शेतीबहुल जनता असली तरी सिंचनाच्या सोयी नसल्यातच जमायत. घनदाट जंगलामुळे वनाधारित उद्योगांची वाढ ही आवश्यक होती. मात्र त्या आघाडीवर कासव गतीनं कारभार सुरू आहे. मानव वन्यजीव संघर्ष तर इथल्या जनतेच्या पाचवीलाच पुजलाय. मुंबईसाठी थेट रेल्वेची मागणी अजून रुळावर आलेली नाही. सरकारी मेडिकल कॉलेजची 100 कोटींची इमारत पूर्ण झाली नसल्यानं रुग्णसेवेवर ताण पडतोय. चंद्रपूरमध्ये यवतमाळ जिल्ह्यातल्या 2 विधानसभा मतदारसंघांचाही समावेश आहे. हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला मानला जात होता. मात्र सध्या तिथं काँग्रेसचं राज्य आहे. 2009 मध्ये भाजपचे हंसराज अहिर इथून दुसऱ्यांदा निवडून आले. त्यांनी काँग्रेसच्या नरेश पुगलिया यांचा पराभव केला. 2014 मध्ये खासदारकीची हॅट्रिक करताना त्यांनी काँग्रेसच्या संजय देवतळेंना तब्बल 2.25 लाखांच्या मताधिक्यानं पाणी पाजलं. मात्र 2019 मध्ये मोदी लाटेतही हंसराज अहिर यांच्यासारख्या भाजपच्या दिग्गज केंद्रीय नेत्याला काँग्रेसच्या बाळू धानोरकर यांनी लोळवलं. शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आलेल्या धानोरकरांनी अहिरांचा 44,000 मतांनी पराभव केला. विधानसभेचा विचार केला तर इथे भाजपचे 3, काँग्रेसचे 2 तर 1 अपक्ष आमदार आहे. गेल्या वेळी बाळू धानोरकरांच्या रूपानं महाराष्ट्रातून काँग्रेसचा एकमेव खासदार विजयी झाला होता. तर त्यांची पत्नी प्रतिभा धानोरकर वरोरा मतदारसंघातून आमदार झाल्या. 30 मे 2023 रोजी किडनी विकारानं बाळू धानोरकर यांचं निधन झालं. आता त्यांच्या जागेवर काँग्रेसनं प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी दिली आहे. खरं तर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी आपली कन्या शिवानी यांना उमेदवारी मिळावी यासाठी दिल्लीपर्यंत फिल्डिंग लावली. मात्र त्यांचे प्रयत्न फोल ठरले. भाजपनं आपला हा बालेकिल्ला पुन्हा जिंकण्यासाठी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासारख्या दिग्गज नेत्याला मैदानात उतरवलंय. 2 गट जरी पडले असेल तरी पक्षाची उमेदवारी ज्याला मिळेल, पक्षाचा आदेश ज्याच्यासाठी होईल त्याच्यासाठी सगळेजण एकत्रित येऊन मिळेल आणि काम करेल. कारण शेवटी ही लढाई आमची हुकुमशाहीच्या विरुद्ध लोकशाहीची, संविधान वाचवण्याची लढाई आहे. त्याच्यामुळे सगळे पदाधिकारी, कार्यकर्ते हे एकत्रित येऊन ही लढाई लढू आणि आम्ही जिंकू. जातीच्या राजकारणाचा विचार कराल तर इतर जातींनी मग कोणाकडे पाहायचं? आज अनेक जाती आहे, मग तुम्ही त्यांचं प्रतिनिधित्व करणार नाही का? मी या मतदारसंघाच्या प्रत्येक जातीचा प्रतिनिधी म्हणून उभा आहे. आता जनतेला ठरवायचं की जातीगत राजकारणाला थारा द्यायचा की विकासाला थारा द्यायचा. जातीचं राजकारण करून धानोरकरांनी गेल्या वेळी विजय मिळवल्याचं सांगितलं जातं. त्यावेळी वंचितच्या उमेदवारानंही तब्बल लाखभर मतं घेतली होती. यंदा वंचितनं राजेश बेले यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेस विरुद्ध भाजप असा थेट सामना असला तरी वंचित बहुजन आघाडीच्या आव्हानाकडेही डोळेझाक करता येणार नाही. 1952च्या पहिल्या खासदारकीच्या निवडणुकीपासून हा मतदारसंघ जातीनं आणि धर्मानं अल्पसंख्य खासदारांना निवडून देण्यासाठी प्रसिद्ध आहे. 2019 मध्ये याचा अपवाद झाला. यंदा काय होतं हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. आशिष अंबाडे, झी मीडिया, चंद्रपूर.